शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाविषयी मुद्दा मांडलेला योग्य मुद्दा आहे तो. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा गंभीर प्रश्न आहे लग्नाचा, पण सोडवायचा कोणी? बरोबर म्हणतात, ऐका ऐका कलीचे महिमान, असत्याची झाले जन, माफा देते अनुमोदन. अहो जर जमिनीचा वाद असला एखाद्याचा बांधामुळं, तर ज्याच्याकडे पैसा लोक त्याच्याकडून बोलते तो, त्या गरीबाचं खरं जरी असलं तरी त्याला कोणी किंमत देत नाही. हे कलियुगात सध्या सुरू, गाव सुरीत बांधामुळं भांडण कलियुगामध्ये. हे साधू संतांनी जे सांगितलंय ना ते उगत नाही सांगितलं. त्रिकाल ज्ञानी असतात संत. पाठीमागं काय झालंय ते सांगितलं, वर्तमान काळात काय चालू आहे ते सांगतात, आणि भविष्यात काय होणार आहे, भूत भविष्य कळव येईल वर्तमान, सगळं सांगून ठेवलं. सध्या तसं सुरू आहे. राजकारणाचे सुद्धा त्याच्यात आले. पुढारी सुद्धा निस्ते गप्पा हाणून मोकळे होते म्हणले, बिल 2-2 महिने देणार नाहीत कारखान्याचे. एक तर लाईट निम्या रातच आहे, 12 ते 6 काय लाईट, कोणी कामं करायची एवढ्या उशिरा दारे धरायचे. तिथं डुकर आहेत, पुन्हा विचू काढाय, ह्याला काय माहिती. बिबटे आले तर हे बंगल्यात बसून का पाहतात नुसत्या. दिवसा लाईट द्यावा ना, कमीत कमी 7 तास द्या, पण दिवसा द्या ना. संध्याकाळी लाईट असते का? म्हणजे किती अन्याय आहे शेतकऱ्यावर. एक तर लाईट संध्याकाळी ती बी टिकत नाही, पुन्हा तिकडे पाटाला पाणी सुटलं की इकडे व्होल्टेज कमी. कारण मी त्याच्यातलाच आहे ना. बेजार झालं, 2 एकर भिजवायला ऊस, 15 दिवस झाले भिजायने. परत तुम्ही म्हणता राजकारणाचं बोलायलाच पाहिजे. हे आपलेच येतं, ह्याला आपण नाही बोलायचं, कोणी बोलायचं, निवडूनच आपण द्यायचं, हे सुद्धा सांगितलं पाहिजे. दादाने सुंदर मुद्दा मांडला आता अधिवेशनामध्ये. कोणता? माझी दादांना विनंती, त्याच्याबरोबर अजून एक मुद्दा मांडा तुम्ही. कोणता? की जसा तुम्ही शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाविषयी मुद्दा मांडलेला योग्य मुद्दा आहे तो. सुरेश अण्णा धसांनी आणि दादांनी एकदम व्यवस्थित बोललेत. अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा गंभीर प्रश्न आहे लग्नाचा, पण सोडवायचा कोणी? गंभीर आहे बाबा, आम्हाला कळते गंभीर आहे, पण त्याला शेतकऱ्याला खंबीर करावं लागेल ना, तेव्हा गंभीर प्रश्न सुटेल. तुम्ही 1.5 महिना बिल देणार नाहीत, लाईट टायमाला नाही, कुठली व्यवस्था नाही, आणि शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याला हमी भाव नाही. सोयाबीन किती, सोयाबीनला 8-9 हजार भाव पाहिजे तेव्हा पुरवठा सोयाबीन. कापसाला सुद्धा 12 ते 13 हजार भाव पाहिजे तेव्हा. म्हणजे तुम्ही खताचे पैसे वाढवले, औषधाचे पैसे वाढवले, मजुरी वाढली, आणि शेतकऱ्याचे भाव रिवस आले मालाचे. आणि कशाला शेतकऱ्याला शेतकरीच पोरगी द्याय नाही, कारण त्याला माहिती काय हाल आहेत आपलेच पोराचं मुलीचं काय कल्याण होणार आहे. मुद्दा पटण्यासारखा आहे का वाईट वाटण्यासारखा आहे मला सांगा. कारण मी हे पोट तिडकीनं बोलायलोय, मी काय लय लांबचा नाही. माझ्या केस झाली तरी चालेल, काय हरकत नाही. जाऊन कुठं जाणार आहेत? नाहीतरी तिथं गेलेले सुद्धा चांगले बाहेर येलेत, मस्त दाड्या बिड्या करून. काय करा तिथं जाऊन तरी काय, इथं उलट उन्हात तानात फिरण्यापेक्षा तिथं बरं निवांत आपलं. मग दादानं लग्नाचा मुद्दा तिथं मांडलाय. मला एक मुद्दा सांगायचे, दादानं अजून एक मुद्दा मांडला पाहिजे होता. कोणचा? की शेतकऱ्याच्या मुलाला मुली मिळत नाहीत. का मिळत नाहीत? शेतकरी दुर्बल झालाय, त्याच्याकडे पैसा नाही. का पैसा नाही? तुमच्या शेतीमालाला भाव दिला नाही. ते कसं तरी पिकवतो, इकून तिकून चांगलं झालं तर भाव मिळत नाही. ज्यावेळेस भाव आहे त्यावेळेस निसर्ग साथ देत नाही. मग कसा शेतकरी श्रीमंत होईल आणि कसा शेतकऱ्याला लोक पोरी देतील? शासन जोपर्यंत शेतकऱ्याकडे बघत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या मुलाचे लग्न होणार नाहीत, हे मी सांगतो. जर शेतकरी सुधारला चांगला तर शेतकऱ्याला शेतकरीच पोरगी देतो, नोकरदाराला सुद्धा देणार नाही. नको म्हणून त्याला लॉकडाऊन पडला, काय सिमेंट खायचं का तिकडे पुन्हा. म्हणून शेतकऱ्याचा सुद्धा मुद्दा मांडला पाहिजे, तिथं मांडून नाही. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा सांगितलं पाहिजे, शेतकऱ्याकडे लक्ष द्या, तेव्हा लग्न होते पोरांचे. कसे लक्ष द्या? ते बाकीचे खताचे भाव कमी करा, जरा औषधाचे कमी करा. युरियाचं पोतं केवढ्याला होतं, किती झालंय आता? मला वाटतं आम्ही आणत होतो 300 रुपयाला आणलो होतो आम्ही एकदा, आता 350-400 कडे गेलं असेल. सिमेंटचे भाव म्हणजे सगळं वाढलंय, फक्त शेतीला भाव नाही, शेतमालाला भाव नाही. दुर्दैव आहे. मी तर म्हणतो भेटन का नाही ह्याचीच गोष्ट आहे. उगा दरवर्षी 5 वर्ष येतात निघून जातात, काय ते त्यांच्या जागेवर मस्त गप्पा हाणतात. काही देऊ म्हणतात निवडणुकीच्या आधी, काही बी देऊ. त्या गावची वीर द्या म्हणले, दिली म्हणले. तिकडे इकडे कसं आणता येईल? दिली म्हणतात लगेच, भांबावून जाते. ती निवडणूक आली की दिली. कशी अरे वीर कशी देता येईल तिकडे इकडं?
तुम्हाला पाणी दिलं, नदी दिली, नदी कशी देता येईल? हे जे प्रश्न आहेत नाही आपल्याला, म्हणून मी तर म्हणतो शेतकऱ्यांना आपलं सुधारलं पाहिजे. हे तुम्हाला कोणी सुधारणार नाहीत. आपलं आपण पिकवा. शेतकऱ्याला एक विनंती, शेतकऱ्याच्या पोरायला, आधी दारू प्यायची सोडून द्या, मोकार फिरायचं सोडून द्या, गांजा वडणं, पुड्या खाणं, पत्ते खेळणं हे सोडून द्या. आधी आपण काय नीट आहेत का नालायक आहेत आपण सुद्धा हे सोडलं पाहिजे. कीर्तनच काय करता, कवर कीर्तनकार मेले काय सांगू तुम्हाला. काय गिरायक झाले कीर्तनकार, सुद्धा येडे झाले कीर्तनकार तुमच्या पायी. तुम्ही काय बसलात नसते इथं, सुधरत नाहीत महाराज. आम्ही येतो पाकिट घेऊन जातो, आम्ही निवांत, तुम्ही बसा असेच. हे सुद्धा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. पोरांनी सुद्धा नीट वागणं. माणसं म्हणतात महाराज आमच्या बाब्याला बबी आणा. मी कुठून त्या बाब्याला बबी आणू? तो बाब्या कुठं हरपून यायला आणि त्या बाब्याला बबी कुठून आणायची? आता तो बाब्या नीट पाहिजे ना धोरणात, कवा बी दुरणात पाहिजे त्याच्यात, धोरणात पाहिजे. महाराज हे हसण्यासारखे मुद्दे नाहीत. ही परिस्थिती सध्या भविष्यात अवघड होणार आहे. बघा तुम्ही, अजून 10 वर्ष जर हीच परिस्थिती राहिली, नाही जर बलात्कार झाले रस्त्यावर, बघा तुम्ही ही परिस्थिती जर अशी राहिली तर याला कारणीभूत सुद्धा मग पुढारी ठरतील. कारण शेतकरी हे ना मारला पायाखाली चिरगाळून. मारा कुठल्याशाला भाव नाही, शेतकऱ्याला किंमत देई ना कोणी. जगाचा पोशिंदा खाना तोच आहे ना. लॉकडाऊन मध्ये किंमत कळली शेतकरी काय आहे तो. पण शेतकरी एवढा उदार आहे महाराज, 30 बाया बाजरी काढायला आल्या तरी पण माघारी धाडल्या नाही. बिचारायला दिलं काम, कादली घी शेर घी, पण सगळ्यांना वाटून घेऊन काम करा. एवढा शेतकरी, त्याच शेतकऱ्या आणि कृषी प्रधान देश म्हटले. काय शेतकरी अर्धाला बेड्या वाढायलाय, फुलबिडी बी नाही ह्याला. आणि शेतकरी राजा शब्द काय दिलाय, शेतकरी राजा. काय मी म्हणतो राजा कशाचा राजा? प्रधानच मस्त आई छानाला आणि राजा खाली असाच अर्ध्याला बेड्या वाढायला. ह्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मला सांगायचं काय होतं, रावणाला 80,000 बायका होत्या, बरोबर आहे का?